जवळजवळ 2 किलो आपला चित होतात. घ्यायचा उंडा. नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला 2 किलो प्रमाणात शंकरपाळी करून दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. भरपूर असे लेयर सुटलेले आहेत बघा. हे बघा केवढे मोठे लेयर सुटलेले आहेत बघा. माझ्या चॅनलवर नवीन कोण असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर कृतीला चालू करूया. पाळीला लागणारं साहित्य बघा. 4 वाट्या मैदा घेतलाय बघा. इथे मी 1 वाटी वतलेला आहे इथं. आणि ह्या 3 वाट्या 4 वाट्या मैदा आहे. 1 वाटी साखर आहे. 1 वाटी तूप आहे. थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे. आणि इथं चवीनुसार मीठ घेतलेलं. आपल्याला 1 वाटीत पाणी लागेल. मोजून घ्यायचं आहे पाणी पण आपल्याला. तर इथं मी 4 वाट्या घेतलेले हे मैदा मी इथं ओतून घेणार आहे. 3 आणि हे 4 वाटे. तर याच्यासाठी बघा हे साखर घेतलेले आहे मी 1 वाटी. हे मोजून घेतले त्या वाटीनंच. आता आपण साखर आणि तूप विरघळून घेऊया. 1 वाटी इथं पाणी घेतलेलं आहे मी. पातेल्यात घालून घेऊया आपण. आणि त्याच वाटीनं हे साखर घेतलेले आहे. ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि विरघळून घ्यायचे आपल्याला. चमच्यानं पटकन असं विरघळून जाते. साखर बारीक केलेलीच आहे. असं विरघळून घ्यायचे आपल्याला. याच्यात आपण टाकून ठेवतो. परत विरघळते तोपर्यंत आपण मैद्याला तूप लावून घेऊया. इथे बघा मी आता याला तूप लावून घेणार आहे. आपला जवळजवळ 2 किलो आपला मैदा झालेला आहे. याला तूप आता सगळं हे लावून घ्यायचं आहे. आणि अर्धा किलो तूप झालेलं आहे आपलं हे. म्हणजे 4 वाट्याला 1 वाटी. तुम्ही कुठल्याही वाटीने घ्या. 4 वाटीला 1 वाटी घालायचं आहे तूप. असं तूप सगळं ह्याला आपण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं. त्यामुळे आपली शंकरपाळी छान मस्त अशी खुसखुशीत बनते. इथं बघा आपण आता हे मिक्स झालेलं बघा. तूप सगळं चोळून घेतलं आहे बघा. किती छान असं झालं आहे. एकदम लाडू असा होतोय, तयार होतं ह्याचं. असं पीठ झालं पाहिजे आपलं. आता याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला. जरा असं घालायचं मीठ थोडंसं, 1-2 चिमूट. ते पण ह्याला मिक्स करून घेऊया आपण. सगळं असं मिक्स करून घ्यायचं बघा. अगदी एकदम हलकं हलकं आपलं पीठ झालं. किती झालेलं आहे बघा एकदम. आपण आता हे साखर आणि पाण्याचं पीठ केलं आहे. साखर आणि पाण्याचं पीठ केलंय ना, ते पण आपण घालून थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे आपल्याला. दूध पण कोणी दूध पण घालतात. कारण मी दूध घालणार नाही म्हणून मी पाणी घातलेलं आहे. पाणी पण चालतंय. तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही तेल पण वापरू शकताय. डालडा पण वापरू शकताय. तूपच पाहिजे असं नाही. माझ्याकडे तूप होतं म्हणून मी तूप घातलंय. मी तेलाचे पण करते, छान होतात तेलाच्या पण. आपण असं थोडं थोडं घालून आपण मळून घ्यायचं आहे. एकदम पण सगळं घालायचं नाही पाणी. त्याला लागल तसं घालून घ्यायचं आहे. आणि जरी उरलं तर थोडंसं पाण्याचा हात पण हे करून मळलं तरी पण चालतंय. जास्त पण असं दाबून दाबून चोळून मळायचं नाही. हलक्या हलक्या हातानं आपल्याला असं मळायचं पीठ. त्यामुळे आपल्या करंज्या आपल्या एकदम शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. बघा किती एकदम हलकाने एकदम लुसलुशीत झालेलं आहे पीठ बघा. बघू शकताय. आपल्याला जवळजवळ आता हे सगळंच लागणार आहे पाणी आपल्याला. कारण त्याचं माप बरोबर घेतलेलं आहे. कधी कधी आपल्या मैद्याला जास्त लागू शकते, कधी कमी लागू शकते. आणि कधी कधी परफेक्ट अगदी बरोबर होते. असंच आपण हलक्या हाताने मळून घेऊया. आता
इथे बघा मला थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे, एवढंसं राहिलेलं आहे. मी ह्यात थोडंसं पाणी घालून घेणार आहे. अगदी अर्धा कप पाणी घालून याच्यामध्येच असं ढवळून घेऊन घालून घेणार आहे पाणी. थोडंसं जास्त लागलं मला पाणी. बघा असं हलक्या हातानं असं हे करायचं, मळायचं पीठ. जास्त जोर लावून मळायचं नाही, नाहीतर आपले लेयर सगळे त्याचे हे होतात. म्हणून असं मळायचं आहे. बघा किती लेयर सुटल्यात बघा. तर जवळजवळ मला बघा 1 वाटीने थोडंसं अर्धा कप पाणी लागलेलं आहे वरती, म्हणजे 2 मुठी असं लागलेलं आहे पाणी. बघा इथे माझं परफेक्ट असं मळून झालेलं आहे बघा. मी आता सगळे एका जागी गोळा करून ठेवणार आहे. 5-10 मिनिटच ठेवणार आहे पीठ. हे बघा इथं आपलं मळून झालेलं आहे पीठ. बघा असं मळायचं आहे. बघा किती लेयर असं सुटलेले आहेत बघा. हे बघा असंच आपण आता 10 मिनिटच मुरू द्यायचं आहे आपल्याला. जास्त वेळ मुरू द्यायचं नाही. 10 मिनिटांनी लगेच करायला घ्यायचं आहे. आपण झाकून ठेवूया. ते बघा आपलं 10 मिनिटं पीठ मुरलेलं आहे. तर आपण असंच तोडून घ्यायचं आहे, कारण जास्त मळल्याला आपले लेयर सगळे असं हळूहळू आपण हे करून घ्यायचा, याचा गोळा करून घ्यायचा उंडा. हे बघा असं, आणि आपण याच्यावर लाटून घ्यायचं आहे. इथं बघा आपण असं लाटून घ्यायचं. हलक्या हातानं लाटायचं आहे, जास्त पण असं दाब देऊन लाटायचं नाही. हे बघा असं लाटायचं आहे. हे बघा असं लाटून घ्यायचं आहे. चिरलं तरी त्याला काय होत नाही. चिरलेलं छान होतात उलट आपल्या शंकरपाळ्या. तर त्याला नुसतं कडा असं हातानं सरळ करून घ्यायचं, दाबून म्हणजे. हे बघा असं हे करून घ्यायचं, सारून घ्यायचं कडा. असं हलक्या हातावर लाटून घ्यायचं आहे बघा. आणि थोडंसं लाटणार आहे मी. जास्त पण पातळ नाही लाटायचं आणि जास्त जाड पण नाही, मीडियम असं लाटून घ्यायचं आपल्याला. बघा एवढं असं लाटून घ्यायचं आहे. आता आपण हे कट करूया. आता कटरच्या साहाय्यानं आपल्याला कट करायचं आहे बघा, कारण कडच आपले जास्त म्हणजे फाटलेलं आहे, त्यामुळं असं कट करून घ्यायचं. तुम्हाला जेवढा आकार मोठा जाड पाहिजे तेवढं करू शकता. मी मीडियम साईजचे करणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकताय, एवढ्या आकाराचे करणार आहे बघा. आणि चौकोनी आकाराचे करणार आहे. कोण कापणीच्या आकाराचे पण कापतात, कोणी चौकोन आकाराचे कापतात. मी चौकोन आकाराचेच कापणार आहे बघा. एवढी अशी जाड करणार आहे. बघा कसं छान मस्त आलेले आहेत बघा. एवढ्या आकाराच्या कापून घ्यायच्यात. बघा अगदी पटापटा निघतात, चिटकत नाहीत आपल्याला. मी इकडे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, आपण तळून घेऊया. हे बघा इथे तेल गरम झालेलं आहे. इथं मी आता टाकून घेणार आहे शंकरपाळ्या.
बारीक गॅसवरती मी ठेवलेला आहे बघा. छान असं मस्त झालेलं आहे ते एकदम. आपल्याला लगेच हलवायचे नाही बघा. मी 1-2 मिनिटं ठेवलेलं आहे. आता आपण हलक्या हातानं फोकच्या साईडनं नुसतं हलवून घ्यायचं थोडंसं, नाहीतर आपली शंकरपाळी ना चुराव होते. म्हणून अगदी हळू हलवायचं आहे त्याला. आणि याला तळू द्यायचं, बारीक गॅसवरती तळू द्यायचं आहे. जास्त हलवी करत बसायचं नाही. आता मी दुसरे पण आता लाटून घेते तोपर्यंत. हे बघा आपल्या शंकरपाळीला बिस्किटचा कलर आलेला आहे बघा. छान असा मस्त बघा किती फुगलेलं आहे टंब एकदम. आपण एकदम पूर्ण तेल नितळून काढायचं याचं. बघा अजिबात सुटलेली नाही. आपल्याला हलवायचं नाही, टाकली की शंकरपाळीला हलवायची नाही लगेच, त्यामुळं तेलामध्ये सुटत नाही. बघा किती फुगलेले आहे टंब एकदम बघा. आणि तेल पण जास्त म्हणजे त्याच्यामध्ये हे झालेलं नाही. हे बघा बघू शकता किती छान कलर मस्त आलेला आहे याचा. आपण आता अशाच शंकरपाळ्या दुसऱ्या पण तळून घेऊया. शकता मी अजून हलवलेलं पण नाही बघा. आपोआप कशा शंकरपाळ्या वरती यायला लागल्यात फुगून बघा. मस्त छान असं झालेलं आहे बघा. अजिबात मी हलवलेलं नाही याच्यामध्ये. बघा किती लेयर्स पण सुटलेले आहेत त्याला. तर इथं बघा मी तुम्हाला कापून दाखवते. एकसारखे आपल्याला शंकरपाळ्या होण्यासाठी आपले बोटाचं माप घ्यायचं आहे. 1 बोटाचं अंतर ठेवायचं आहे बघा. असं 1 बोटाचं अंतर ठेवलं ना आपल्या एकसारख्या शंकरपाळ्या होत्यात. बरं असं 1 बोटाचं अंतर घेऊन कट करायचं आहे आपल्याला. आणि असं हे पण करताना इकडून पण करताना आपण 1 बोटाचं अंतर घ्यायचं आहे. हे बघा लेअर तर किती भरपूर आलेत बघा. एकदम खुसखुशीत झाल्यात, कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्यात एकदम. किती फुगायला लागलेले आहे आपली शंकरपाळी बघा. किती छान अशी मस्त झाली. हे बघा हे लाटल्यानंतर आणि हे तळल्यानंतर केवढी मोठी दुप्पट अशी फुगलेली आहे बघा. एकदम छान असे एकदम लेअर सुटलेले आहे बघा. मस्त झालेलं आहे आणि कुरकुरीत झालेलं आहे बघा एकदम. खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेलं आहे. नक्की ट्राय करा बघा. याचे पदार्थ तर किती छान सुटलेले आहेत बघा. तुम्हाला दाखवते. हे बघा किती पदार्थ सुटलेले आहेत बघा. इथं माझी शंकरपाळी करून झालेलं आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.